अजितदादा जिवंत आहेत. बारामतीचा ढाण्या वाघ आता पुन्हा परतलाय, परंतु परत येताना सोबत एक काळी फाईल घेऊन आले आहेत. या फाईलमध्ये अनेक लोकांचे खरे मुखवटे बाहेर निघणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता मोठा बदल घडणार आहे. बारामतीचे शांत झालेले रस्ते आता वादळामध्ये रूपांतरित होणार आहेत. ज्या व्यक्तीच्या नावाभोवती मृत्यूचे फेरे फेरत होते, त्या व्यक्तीने आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा स्फोट केला. म्हणतात ना, नियतीचा खेळ जिथे संपतो तिथूनच दादांचा डाव सुरू होतो. संध्याकाळची ती वेळ जेव्हा जगभरातील मीडिया चर्चा करत होती, तेव्हाच बारामतीच्या वेशीवर एक साधी आणि विना ताफा असलेली गाडी येऊन थांबते. गाडीचा दरवाजा उघडतो आणि गाडीतून उतरतात अजितदादा. तोच रुबाब, करारी नजर, ज्यांच्यासाठी सामान्य लोकांचे अश्रू वाहत होते, त्यांना समोर पाहून मात्र विरोधकांचे चेहरे पांढरे पडलेत. हा नियतीचा खेळ होता की अत्यंत हुशारीने आखलेला एखादा मोठा राजकीय डाव? लोकांचा डोळ्यावरती विश्वास बसत नाहीये. या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता आश्चर्याच्या धक्क्याने गोठले आहेत. नेमकं काय घडलं होतं त्या रात्री, जेव्हा महाराष्ट्राचा संपर्क बारामतीच्या ढाण्या वाघाशी तुटला होता? तो अपघात होता की कोणाचं तरी आखलेलं कारस्थान, की एका मोठ्या वादळापूर्वीची भन्नाट शांतता? कारण सर्वात महत्त्वाचा प्रश्न आजही सर्वांसमोर उभा आहे की दादा कोठे गायब झाले होते? मोठा राजकीय मास्टर प्लॅन होता का शत्रूला गाफील ठेवण्यासाठी अजितदादांनी संधी साधली? कारण जेव्हा दादा शांत असतात तेव्हा समजावं की पुढचा वार वर्णी लागणार आहे. आता काळोख संपलाय, सूर्य उगवलाय आणि आता सुरू होणार आहे खरा हिशोब. कारण दादा नुसतेच आलेले नाहीयेत, तर आपल्यासोबत एक काळी फाईल देखील घेऊन आलेत. तीच फाईल जी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक खूप मोठा स्फोट करणार आहे. ही फाईल अनेकांची झोप उडवणार आहे. आता प्रश्न आहे की दुपारपर्यंत जे निसटलं असं वाटत होतं, ते संध्याकाळी इतकं ॲक्टिव्ह कसं झालं? आता दादा काहीच तासामध्ये कोणाकोणाचे पत्ते कापणार आहेत. गुन्हेगारांना वाटलं असेल की मैदान रिकामं, पण दादांनी तर थेट भ्रष्टाचाराच्या अड्ड्यावरच घाला घातलाय. आता ही फाईल उघडणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा स्फोट होणार आहे. कारण बारामतीच्या रस्त्यांवरती जी शांतता पसरली होती, ती आता वादळात रूपांतरित होणार आहे. ज्यांना वाटलं होतं की मैदान साफ झालं आहे, त्यांचा काळजाचा ठोका आता चुकणार आहे. बारामतीचा ढाण्या वाघ आता परतलाय. मित्रांनो, वाघाचं हे पुनरागमन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय भूकंप आणणार आणि त्या फाईलमध्ये कोणाचं नाव सगळ्यात आधी असणार, हे आपण पाहणार आहोत. कारण दादा नुसतेच आलेले नाहीयेत, तर आपल्यासोबत एक काळी फाईल घेऊन आलेत. त्या फाईलमुळे अनेक लोकांच्या चेहऱ्यावरचे खोटे मुखवटे आता बाहेर पडणार आहेत. अजितदादा परतलेत. आता फक्त काम नाही तर हिशोब होणार आहे. या ढाण्या वाघानं आता तर फक्त नकच बाहेर काढली आहेत, पण आता पाहायचं आहे की शिकार कोणाकोणाची होणार आहे. राजकारणातले पत्ते आता दादा स्वतः पिसणार. डाव ही दादांचा असणार आणि पॉवर गेम आता एका उंचीवर जाणार. पण ही नुसती सुरुवात आहे. खरी खळबळ तर आता उडेल. कारण दादांसोबतची ती एक फाईल साधी फाईल नाही, तर यामध्ये लपलेत अनेकांचे हिशोब. कारण दादा आता सज्ज झालेत. कागद बोलणार आणि मोठे मोठे चुकीचे व्यवहार आता बाहेर निघणार. शांतता पाहून वाटलं असेल वादळ संपलंय, पण लक्षात ठेवा, वादळ येण्यापूर्वीची ही शांतता होती. ज्यांच्या नावाचा दरारा प्रशासनात घुमतो, त्यांच्या एका शब्दावर विरोधकांचे पाय लटपडतात, तोच बारामतीचा ढाण्या वाघ आता पुन्हा मैदानामध्ये उतरलाय. शेवटी जिद्दीपुढे कालही झुकतो आणि जनतेच्या प्रेमापुढे मृत्यूलाही हार मानावी लागते. जेव्हा जगाने आशा सोडली होती, तेव्हा चर्चा केवळ विनाशाची होती. तेव्हा फक्त एकच शक्ती उभी होती, ती म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दादांसाठी येणारे आशीर्वाद. ही केवळ एका नेत्याची गोष्ट नाही, तर हा विश्वासाचा विजय आहे, जो जनतेने आपल्या दादांवर ठेवला होता. मृत्यूच्या दाढेतून परतण्यासाठी केवळ नशीब लागत नाही, तर लागते ती पोलादी जिद्द. संकटाच्या त्या काळोख्या रात्रीतही दादांच्या मनात एकच विचार होता, माझ्या जनतेचे काम अजून बाकी आहे. आणि याच जिद्दीने त्यांना पुन्हा उभं केलं असावं. आज जेव्हा ते त्या साध्या गाडीतून उतरले, तेव्हा तो केवळ एक प्रवास नव्हता, तर तो पुनर्जन्म होता एका नव्या संघर्षासाठी. जिद्दीची ही कहाणी इथे संपत नाही, तर इथून ती खरी सुरू होते. ज्यांनी या संकटात आनंद मानला, ज्यांच्यासाठी हा काळ आनंदाचा ठरला, त्यांच्यासाठी हा काळ परतलाय. ही फाईल आता उघडणार आणि सगळ्यांचा हिशोब होणार.
गुन्हेगारांना वाटलं असेल की वाघ जखमी झालाय, पण त्यांना हे माहीत नव्हतं की जखमी वाघ अधिकच भयानक असतो. मित्रांनो, ही कहाणी आपल्याला शिकवते की संकटे कितीही मोठी असू देत, जर तुमच्या पाठीशी जनतेचं प्रेम आणि मनात जिद्द असेल तर तुम्ही अशक्य गोष्टही शक्य करू शकता. बारामतीचा हा वाघ पुन्हा महाराष्ट्राच्या रक्षणासाठी सज्ज झालाय. हा चमत्कार नाही तर दुसरं काय? विज्ञानाचे नियम जिथे संपतात आणि डॉक्टरांचे हात जिथे थकतात, तिथूनच सुरू होतो तो जनतेच्या आशीर्वादाचा चमत्कार. ती काळोखी रात्र ही फक्त परीक्षा नव्हती, तर ती अख्ख्या महाराष्ट्राच्या भविष्याची परीक्षा होती. ज्या दिवशी नियतीने आपला डाव खेळला होता, त्याच दिवशी एक संकेतही दिला होता. माणसाचं काम अजून संपलेलं नाही. ज्यांच्यासाठी लाखो माता भगिनींनी उपवास केले, ज्यांच्यासाठी तरुणींनी देवांपुढे साकडं घातलं, त्या प्रेमाच्या ताकदीने हा चमत्कार घडलाय. परंतु लक्षात ठेवा, जो मृत्यूला हरवून परत येतो तो कोणालाही हरवण्याची ताकद ठेवतो. हा चमत्कार महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देण्यासाठी झाला आहे. अनेकांसाठी हा मोठा धक्का आहे, तर सर्वसामान्यांसाठी हा सुखद चमत्कार आहे. बारामतीतून जे दृश्य समोर येत आहे त्यावर तुमचा माझा कोणाचाच विश्वास बसत नाहीये, पण जे घडलंय ते नाकारता येणार नाही. ती काळोखी रात्र आणि भीतीदायक सन्नाटा, वाऱ्यासारख्या पसरणाऱ्या बातम्यांना आता निरोप दिला जात आहे. ज्यांच्यासाठी डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या, तेच अजितदादा पुन्हा सज्ज झालेत. पण हा चमत्कार केवळ आनंदासाठी नाहीये, तर हा सावधगिरीचा इशारा देखील ठरतोय. दादा परतले ते एका मोठ्या मिशनसाठी. त्यांच्या हातातील ती काळी फाईल आता अनेक भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे. लोकांना वाटलं होतं की अध्याय संपलाय, पण खरी कथा तर आता सुरू होत आहे. मृत्यूला चकवा देऊन परतलेला हा नेता आता थेट सत्तेच्या सर्वोच्च दालनामध्ये शिरलाय. आज दादांचे हात रिकामे नाहीये, तर दादांच्या हातात ती फाईल आहे जी अनेकांच्यासाठी धक्कादायक आहे, तर पश्चातापाची देखील ठरू शकते. जेव्हा एखादा माणूस मृत्यूच्या दारातून परत येतो, तर तो सामान्य माणूस राहत नाही, तर त्याच्या मनामध्ये आता फक्त एकच ध्येय आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता अकल्पनीय वळण येणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठे बदल घडून येणार आहेत. कारण प्रत्येक गल्लीत, प्रत्येक कोपऱ्यावरती हंबरडा होता की आमचा दादा कुठे गेला. परंतु दादा कार्यकर्त्यांच्या डोळ्यामधील दुःख पाहून परत आला. दुःख पाहून आभाळही फाटलं होतं. कुणी देवाला दोष दिलं तर कोणी नशिबाला दोष दिला होता. कारण बातमीच तशी होती की जे पचवणं कोणासाठीही शक्य नव्हतं. पण तोच आक्रोश रक्ताचं पाणी करणारं होतं. ज्या हाताने कालपर्यंत दादांच्या विजयाचे गुलाल उधळले होते, तेच हात आज डोळे पुसताना थरथरत होते. साऱ्या महाराष्ट्राला वाटलं होतं की आज सूर्यास्त झालाय. पण म्हणतात ना, नियती कधी कधी माणसाची परीक्षा घेते आणि जेव्हा ती परीक्षा संपते तेव्हा खूप मोठा स्फोट होतो. आणि असंच पाहताना आज तेच घडलंय. चमत्कार घडलाय. आक्रोश काही क्षणापूर्वी दुःखाचा होता, तोच आक्रोश आता आनंदाच्या जयघोषात बदलणार आहे. लोकांच्या डोळ्यातील पाणी सुकण्याआधीच दादांनी ती फाईल हातात घेतली आहे. म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. हा चमत्कार आता महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. ज्यांनी काळोख्यावरती शर्यत रचली होती, त्यांना हे माहीतच नव्हतं की पहाट ही दादांच्या रूपाने होणार आहे. हा चमत्कार भ्रष्टाचाराचा सर्वनाश करण्यासाठी आणि सामान्यांना न्याय देण्यासाठी सज्ज झालाय. कारण घड्याळाचा काटा पुढे सरकत होता, पण तो मृत्यूकडे नाही, तर एका नवीन इतिहासाकडे. नियतीलाही शेवटी या जनशक्ती पुढे झुकावं लागलं. आशा मावळल्या होत्या, त्याच्या समोर आज साक्षात उजेड उभा राहिलाय. हे केवळ पुनरागमन नाही, तर अज्ञात शक्तीने दिलेला एक संकेत आहे की अजून बरंच काही घडायचं बाकी आहे. फक्त सत्तेत नाही, तर कार्यकर्त्यांसाठी झटणारा नेता म्हणून दादांकडे पाहिलं जातं. बारामतीपासून ते गडचिरोलीपर्यंत पसरलेलं त्यांच्या कार्यकर्त्यांचं जाळं हे त्यांच्या कामाची पावती आहे. तरुणांमध्ये देखील दादांचीच क्रेज आहे, कारण त्यांना माहिती आहे की माणूस जे बोलतो ते करून दाखवतो. राजकारणात ही बरेच चढ उतार येत असतात, पण हार न मानता पुन्हा उभं राहणं हीच दादांची खरी ताकद आहे. स्पष्ट वक्तेपणा हाच त्यांचा स्वभाव आहे. कामाची तळमळ दादांना नेहमीच असायची. त्यामुळे विरोधक कितीही टीका करत राहिले तरी देखील दादा आपल्या निर्णयावर ठाम राहिले. हेच दादांचं नेतृत्व जिवंतपणाचं लक्षण आहे. त्यामुळेच अजितदादांचं स्थान आजही अबाधित आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले आणि गेले, पण दादांचं नेतृत्व, कामाचा वेग महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी महत्त्वाचा आहे.
कारण दादा नेहमीच म्हणायचे की काम करत राहा, कामाचा माणूस बना. आज देखील महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण देण्यासाठी स्वतः सुनेत्रा पवार या पुन्हा उमेदीनं उभ्या राहिल्या आणि त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. याचाच अर्थ दादांच्या रूपाने एक नवीन शक्ती महाराष्ट्रासाठी काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. अजितदादा जिवंत आहेत याचाच अर्थ महाराष्ट्रामध्ये पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली आहे आणि हा विकास सुनेत्रा ताईंच्या रूपाने महाराष्ट्रासाठी झटणारं एक नेतृत्व उभं राहतंय. जाताना एकच महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, व्हिडिओ कोणतीही चुकीची माहिती किंवा अफवा पसरवण्यासाठी अजिबात नाहीये. आमचा उद्देश केवळ इतकाच आहे की गेल्या 10-12 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या चर्चांना उधाण आलं आहे, जे दावे केले जात आहेत, त्या सर्व शंकांचं एकत्रित चित्र तुमच्या समोर मांडणं. पण सत्य काय आहे ते लवकरच समोर येईल. तोपर्यंत तुम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. विमानामध्ये नेमकं काय घडलं ते अधिकृत तपासातून समोर येईलच. तोपर्यंत लोकांमध्ये चर्चा तर सुरू राहणारच आणि त्या चर्चेचा केंद्रबिंदू म्हणजे पुन्हा एकदा जनतेचे लाडके अजितदादाच असतील.